कोणते कॅन्टरी? मला नाही बोलले. ताळतंत्र सोडून दिलायस तू. एकतर मनमानी करायची आणि वर उलट उत्तर करायचं. आज हिला बोललीस, उद्या मलाही बोलायला कमी नाही पडणार तू. अण्णाने तुला पाठीशी घातलं म्हणून शेफारून गेलीस तू. पण माझ्याकडे नाही चालणार हे. जिभेवर ताबा ठेव. वा, वडापाव संपल्यावर उड्या मारत मारत बंगल्यात जावं. म्हणजे काय, जॉगिंग करून आल्याचं वाटलं पाहिजे. म्हणजे बागेत फेरफटका मारणं सोपं जाईल. वा मनोहर वा. जॉगिंग वगैरे झालं की अलगद त्या कुंडीतून आपले दागिने काढून घ्यावेत. मग रूम मध्ये जाऊन कावळ्याची आंघोळ करावी आणि बाहेर येऊन कडकडीत चहा घ्यावा आणि डोळ्यात पाणी आणून सगळ्यांचा निरोप घ्यावा आणि कुणालाही काही कळायच्या आत साखर पेरणी करून पळून जावं. चला, खाल्ल्या खाल्ल्या उड्या मारायच्या म्हणजे त्रास आहे खरंच. पण मनोहर काय कर, इलाज नाही. दमलो रे बाबा. काय करताय काय तुम्ही? काय डोकं बिकं फिरलंय की काय तुमचं? काय? कोणाशी बोलताय? घाडगे आहे मी. डोकं तुमचं फिरलंय. अजिबातच करू नका. काही चुकीचं बोलायचं हे करून दाखवायचं चालणारच नाहीये. माफ करा वसुधाताई, माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. अहो, ही असली कामं तुम्ही नसतात करायची, आम्ही आहोत ना. तुम्ही म्हणजे महाराणी, आम्ही म्हणजे प्यादी. प्यादांनी करायची असतात असली सटरफटर काम. अहो, हे काम मला दिलंय की नाही माईंनी, हे मी करणार. अहो, पण माझं काय म्हणणं आहे, मी मदत करतो ना तुम्हाला. नक्कोसाठी त्याला समजते मारे ना मी तुम्हाला. इतके दिवस वसुधा काकू मला बोलत होत्या तोपर्यंत ठीक होत, पण आता माई पण चिडल्यात माझ्यावर. बोलायचंच सोडून दिलं त्यांनी माझ्याशी. मी इथे इतके प्रॉब्लेम्स मध्ये आणि अक्षय मस्त जाऊन बसलाय ऑफिसच्या कामासाठी. नाही, हे नाही चालणार. मी एकटीने तिकडे रोज ओरडा का खायचा? नाही, मी आत्ताच्या आत्ता अक्षयला फोन लावणार आहे. अहो नाही, म्हणजे मी तुम्हाला मदत करत होतो, पण ती कुंडी फुटली. फुटले कुंडी तुम्ही फोडली? तुम्ही ते अवघडलं, मला असं वाटलं हातावर लागेल म्हणून. पण माझ्या हातात वसुधा, काय चाललंय हे? काय लहान मुलासारखी भांडतेस तू? मधल्या मध्ये माझी कुंडी थोडी फोडलीस ना. पुरे झालं, पुरे झालं. चल जा, नाश्त्याचं बघ जा. मी येते टेबलवर. माईचं काम जा. वाढवलं तुम्ही. असंच करता ते.
सॉरी, माफ करा माई. पण मी काय आता म्हणतो, तुम्ही कशाला मातीत हात घालताय? मी करतो ना सगळं साफ. नको, तुम्ही काही करू नका. माझ्या झाडांच्या बाबतीत माझ्या जरा खोड्या आहेत आणि तुम्ही नका मातीत हात घालू. हो नाही, पण मी केलं. नाही नाही, चला तुम्ही आवरा तुमचं. माई, पण मला असं म्हणायचं होतं की ताई, सर्व कुंड्या रंगवून झाल्या, फक्त एक शेवटची बाकी आहे, ती झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. अहो कशाला बर, मग ती पण झाली ना की मला हाक मार हो, मग येते बघायला. आणि सगळ्या कुंड्या एका लाईनीत लावून ठेव नेहमीप्रमाणे. आलेच. या ठमकाईनी लाल गुलाबाच्या 5 कुंड्या आणल्या, सगळ्या सारख्या, आणि या रंगवतोय त्याच्यावर वारली पेंटिंग. वारलास तू मनोहर, वारलास. अरे आता माझी कुंडी ओळखू कशी? बरोबर आहे. आता मला बोलायचं ना, आता नाही लागणार याचा फोन. याचं काम असलं की बरोबर होता त्याचे फोन कनेक्ट. थांब, तुझा नाही लागत आहे ना, तुझ्यात कियाराला लावते. क्यू क्यू हा अमृता बोल. कधी करताय का तुम्ही लग्न? काय? अगं तू आणि अक्षय कधी करताय तुम्ही लग्न? तुम्ही मध्ये पळून जाऊन लग्न करणार होता ना, मग का नाही केलं? तुम्ही लवकरात लवकर लग्न करा प्लीज, कारण आता मला हे सहन होत नाहीये. कियारा, तुम्ही दोघंही तुमच्या जागेवर अगदी खुश आहात आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, घाटग्यांच्या घरी सगळी बोलणी खायची, हे सगळं मी सहन करते. मला मोकळं करा. हे इझी बेबी इझी. पण एकदम झालं काय तुला? माझं सोड ग, तुझं सांग. झाली का ग तुझी एंगेजमेंट? ओ माय गॉड अमृता, आय एम सो सॉरी यार, मी तुला सांगायचंच विसरले. ऍक्च्युली तू जसं सांगितलेलं ना, मी तसंच वागले आणि अर्जुनशी पण बोलले. आता सगळं सॉर्टेड आहे यार. आय एम व्हेरी हॅपी. आता ऍटलीस्ट 3-4 महिने तरी आहे आपल्या हातात. डॅड नाराज झालेत, बट ओव्हरऑल ही इज हॅपी. सो नाउ एव्हरीथिंग इज सॉर्टेड अँड आय लव्ह यू फॉर दिस अमृता. ग्रेट कियारा. पण हे मला सांगणार कोण ग? हा, अक्षयने मला मेसेज करून कळवलं म्हणून मला हे कळलं. काय आहे, आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, प्रॉब्लेम क्रिएट नव्हता झालेला, म्हणून अमृता कशी आठवणार? अमृता तेव्हाच आठवते जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, बाकी नाही तर कोण आहे अमृता? काय आहे? नाही कियारा, हे खूप वाढत चाललं. काय आहे, तुम्ही दोघं रोज उठून कुठला तरी नवा प्रॉब्लेम क्रिएट करता आणि तुम्ही जर नाही केला तर तुमच्या घरचे गोंधळ घालतात. आणि सफर कोण करताय? अमृता. कोण आहात ग तुम्ही माझे? का करू मी हे सगळं तुमच्यासाठी? अमृता, आय नो तू खूप चिडली असशील आणि साहजिक आहे, बट आय एम सॉरी ना यार. ऍक्च्युली एवढ्या सगळ्या गोंधळातून आत्ताच बाहेर पडले ना, आणि नाउ आय एम सो हॅपी. सो प्लीज मला ओरडून माझा मूड ऑफ नको ना करू. शपथ, इतकं सगळं झालं आणि तुला तुझ्या मूडची पडली? थांब बघतेच मी अक्षयला हे सगळं सांगणार आहे. हेच सांगणार आहे की तुम्ही दोघं लवकरात लवकर लग्न करा. मला घरातून मोकळं करा, मला इथे राहायचंच नाहीये.